नमस्कार. स्टॉकपोर्ट मराठीच्या नवीन एका भागामध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत स्लिपेज म्हणजे काय? स्लिपेज ही एक अशी घटना आहे जी नॉर्मल ट्रेडिंग अवर्समध्ये कधीही होऊ शकते आणि स्टॉप लॉसच्या बाबतीत सुद्धा होऊ शकते. तर ही नक्की कशी होते हे आपण बघणार आहोत. चला तर सुरू करूया. आता या केसमध्ये आपल्याकडे 5 बायर्स आणि 5 सेलर्स आहेत. त्याच्यात 120.50 जो असलेला आहे तो बेस्ट बायर आहे आणि 120.80 आहे तो बेस्ट सेलर आहे. तर आता अशा केसमध्ये 120.50 वाला बायर होता, त्याला 120.50 ला बाय करायचं होतं, पण तिथे सेलर नसल्यामुळे त्याला 120.80 ला विकत घ्यावं लागलं, कारण तिथे सेलर अवेलेबल होता. तर अशा वेळी त्याला 30 पैशाचा नाहक लॉस सहन करावा लागला आणि या प्रकाराला आपण म्हणतो स्लिपेज. म्हणजे थोडक्यात म्हणजे त्याला 120.50 ला बाय करायचं होतं, पण त्याला 120.50 ला न मिळता 120.80 ला मिळालं आणि 30 पैशाचं त्याला नुकसान झालेलं आहे बाईंगच्या ह्याच्यात. सो या प्रकाराला आपण म्हणतो स्लिपेज. ही केस ऑपोजिट केसमध्ये म्हणजे विरुद्ध बाजूला सुद्धा होऊ शकते. कशी? तर 120.80 ला सेलर आत्ता अवेलेबल आहे आणि त्याला ॲक्चुअली 121 च्या आसपास सेल करायचं होतं, पण त्याला विकता आलं नाही किंवा 120.80 ला सुद्धा त्याला विकता आलं नाही, जरी त्याने ऑर्डर टाकली असेल. जर त्याला लगेच सेल करायचं असेल, तर बेस्ट बायर होता 120.50 ला. त्यामुळे त्याला 120.80 ही किंमत विचारात न घेता त्याला 120.50 ला सेल करावं लागेल आणि त्याला इथे सुद्धा या केसमध्ये 30 पैशाचा लॉस झालेला आहे, नुकसान झालेलं आहे. सो हा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो स्लिपेज. सो आता हा निगेटिव्ह स्लिपेज आहे, कारण ह्याच्यात आपल्याला लॉस दिसतोय किंवा बायर किंवा सेलरला प्रॉब्लेमच झालेला आहे. त्याला जी परिस्थिती किंवा त्याला जी किंमत हवी होती ती इथे एक्झिक्यूट झाली नाहीये किंवा त्याला मिळाली नाहीये. तर आता जसा हा निगेटिव्ह स्लिपेज आपण बघितला, तसा पॉझिटिव्ह स्लिपेज पण असतो का? अर्थात असतो. पॉझिटिव्ह स्लिपेजमध्ये काय होतं, की 120.50 ला बायर अवेलेबल आहे आणि या केसमध्ये त्याला एखादा बायर आला आणि त्याला बाय करायचं होतं 120.50, म्हणून त्याने साधारण करंट मार्केट रेट बघितला विच वॉज 120.5 आणि त्याने बाय ॲट द रेट मार्केट टाकली ऑर्डर. सो अशा वेळी साधारण 120.50 च्या आसपास बाय होणं अपेक्षित होतं, पण अचानक रेट खाली गेला आणि मार्केट रेट जेव्हा ती ऑर्डर एक्झिक्यूट झाली तेव्हा त्याला 119.80, एक उदाहरण म्हणून आपण बघूया, 119.80 ला त्याला बाय करता आलं. सो त्याला तसं म्हणायला गेलं तर 120.50 ला त्याची बाय करायची तयारी होती, पण त्याला बाईंगचा रेट मिळाला 119.80. सो ही त्याच्यासाठी चांगली गोष्ट झाली. सो या केसमध्ये आपण म्हणतो हा पॉझिटिव्ह स्लिपेज आहे. सेलर्सच्या बाबतीत किंवा सेलिंग समजा आपण करायला गेलो तरी सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह स्लिपेज मिळू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ मी 121 ला अर्थात कधी-कधी लिमिट ऑर्डरला सुद्धा हा इश्यू म्हणता येणार नाही, पण चांगली गोष्ट आहे. तर हा अनुभव आपल्याला येऊ शकतो. मला समजा 121 ला एखादी गोष्ट सेल करायची आहे आणि आपण बघितलं असेल कधी-कधी की 121 ला विकायच्या ऐवजी तो 121.90 वगैरे सुद्धा सेल करतो. कारण त्यावेळी मार्केटचा रेट वर पोहोचलेला असतो आणि आपल्याला चांगला रेट सेलिंगला मिळतो. सो ही गोष्ट झाली पॉझिटिव्ह स्लिपेजची. असंच आपल्याला नो स्लिपेज सुद्धा येऊ शकतं. नो स्लिपेज म्हणजे ॲक्च्युअली आपल्याला ज्या रेटला विकत घ्यायचं होतं किंवा विकायचं होतं तोच रेट आपल्याला मिळाला आहे. सो आपल्याला जो किंमत जी हवी आहे ती मिळाली, तर आपण म्हणणार तिथे स्लिपेज नाही आहे. तर आपण 3 गोष्टी बघितल्या: निगेटिव्ह स्लिपेज, पॉझिटिव्ह स्लिपेज आणि नो स्लिपेज. आता आपण बघणार आहोत स्टॉप लॉसच्या बाबतीत नक्की स्लिपेज कसा काम करतो. कल्पना करा, स्टॉप लॉसच्या बाबतीत आपल्याकडे आता 100 ला आपण बाय केलेला आहे एखादा स्टॉक आणि 105 चं आपलं टार्गेट आहे आणि 98 चा आपण स्टॉप लॉस लावलेला आहे. मार्केट चांगलं चाललं होतं आणि अचानक मार्केटला काहीतरी झालं आणि मार्केट कोसळायला लागलं आणि 98 ला स्टॉप लॉसची जी आपण किंमत टाकलेली आहे ती ट्रिगर झाली. स्टॉप लॉस ट्रिगर झाला, पण एक्झिक्यूट नाही झाला किंवा हिट नाही झाला, फक्त ट्रिगर झाला.
तर आता अशा वेळी आपण स्टॉप लॉस लिमिट टाकल्यामुळे आपण स्टॉप लॉस लिमिटच्या वेळी जे आहे ते 98 टाकलं होतं आणि प्राईस जी होती ती जी आपण टाकलेली ती म्हणजे ट्रिगर प्राईस इज 98 आणि प्राईस इज 97.9 किंवा 97.95. तर 97.9 अशी आपण ऑर्डर टाकलेली आहे. तर आता अशा वेळी जनरली काय होतं की जेव्हा स्टॉप लॉस ट्रिगर होतो तो कधी होतो 98ला किंमत पोहोचेल तेव्हा म्हणजे या पॉईंटला. तर आता ह्याच्यानंतर काय होतं की ह्याच्यानंतर ट्रिगर झाल्यानंतर ती ऑर्डर ही जी आहे 97.9ची ही सेल ऑर्डर जाऊन तिथे ऑर्डर बुकमध्ये पडते एक्सचेंजमध्ये. तर आता त्या केसमध्ये ही जी प्रोसेस आहे ती काही मायक्रोसेकंद मिलीसेकंदची असू शकते. नेटवर्कच्या डिलेवर अवलंबून आहे, किती उशीर होतो त्याच्यावर. नेटवर्क लेटन्सी असंही म्हणतो आपण त्याला. तर अशा केसमध्ये समजा ही प्रोसेस इतकी म्हणजे फास्ट असली तरी सुद्धा मार्केटचा रेट पडायचा आहे तो कदाचित फास्ट असेल, तर असं होऊ शकतं की मार्केट ही ऑर्डर प्लेस होईपर्यंत कदाचित 94 पर्यंत पोहोचलेलं असू शकतं. तर आता अशा वेळी काय होईल, ही ऑर्डर जी आहे 97.9 ची सेल ऑर्डर ती पेंडिंगमध्ये जाईल, कारण दर किंवा मार्केट रेट आहे तो 94 पर्यंत पोहोचलेला आहे. तर आता अशा वेळी ही ऑर्डर पेंडिंग होईल आणि आपली ऑर्डर एक्झिक्यूट होणार नाही. का? तर आपण स्टॉप लॉस लिमिट ऑर्डर टाकली. तर आपल्याला शुअर शॉट एक्झिट करायचं असेल तर अशा वेळी आपल्याकडे स्टॉप लॉस मार्केट हा एक पर्याय असतो. स्टॉप लॉस मार्केट. तर अशा वेळी आपण काय देतो, फक्त ट्रिगर किंमत देतो 98 आणि त्याच्यानंतर जो काही मार्केट रेट चालू असेल त्याला ती ऑर्डर एक्झिक्यूट होते. तर आता इमॅजिन करा, कल्पना करा की स्टॉप लॉस लिमिटच्या ऐवजी मी स्टॉप लॉस मार्केट ऑर्डर वापरली आणि 98ला ट्रिगर किंमत वापरली होती. तर स्टॉप लॉस ट्रिगर झाला 98ला आणि एक्झिक्यूट होईल 94ला. म्हणजे मार्केटला जो काही रेट चालू असेल त्याला एक्झिक्यूट होईल. म्हणजे मला ॲक्च्युली विकायचं होतं 97.9 किंवा ॲक्च्युली 98च्या आसपासच विकायचं होतं. पण मार्केट रेट इतका खाली गडगडला की मला किंमत 94च्या आसपास मिळाली सेलिंगसाठी आणि अशा केसमध्ये मला साधारण ₹4 पर शेअर मागे नुकसान झालेलं आहे. तर ही चांगली गोष्ट नाही आहे. स्लिपेज आपलं बरंचसं मोठं नुकसान करू शकते. त्यामुळे त्याच्यापासून थोडंसं काळजीपूर्वक राहणं गरजेचं आहे. बरेचसे जण फॉरेक्स मार्केट करत असतील तर त्याच्यात सुद्धा हा प्रकार त्यांनी बघितला असेल की फॉरेक्स मार्केट बऱ्याच वेळेला असं एकदम शार्प फॉल येऊ शकतो किंवा शार्प अप सुद्धा जाऊ शकतं. तर अशा वेळी आपल्याला स्लिपेजचा प्रॉब्लेम येऊ शकतो. स्लिपेजपासून वाचायचं कसं नक्की? तर स्लिपेजपासून वाचण्याचा एक थोडासा पर्याय तो म्हणजे आपण एक तर जास्त वोलाटाईल स्टॉक असेल, एकदम असा वर खाली होणारा, तर अशा स्टॉकमध्ये थोडंसं ट्रेडिंग सावधगिरीने करणं गरजेचं आहे. हा एक त्याच्यावरचा पर्याय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एखादी मोठी इव्हेंट येणार असेल, एखादे RBIचे व्याजदर आहेत किंवा इलेक्शनचे रिझल्ट्स आहेत. अशा केसमध्ये आपल्याला कदाचित थोडंसं मार्केटपासून दूर राहणं पसंत केलं तर जास्त बरं होऊ शकेल. असाही एक पर्याय आहे. तिसरं म्हणजे लिक्विड स्टॉक्समध्ये ट्रेड करणं. लिक्विड स्टॉक्स म्हणजे ज्याच्यात लोकांची गर्दी आहे. ट्रेड करणाऱ्यांची गर्दी आहे. अशा वेळी आपल्याला जो डिफरन्स आहे बायर आणि सेलरमधला, बेस्ट बायर आणि बेस्ट सेलर जे आपण बघितले, तो कमी असतो. हे जर लिक्विड स्टॉक नसेल तर कदाचित असं होऊ शकतं की आपल्याकडे बायर बसलाय 110ला आणि सेलर बसलाय 114ला. तर हे कशामुळे होतं? तर गर्दी नसल्यामुळे स्टॉकमध्ये. म्हणजे लेस लिक्विड स्टॉकमध्ये असा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर कमी लिक्विडिटी असलेल्या स्टॉकपासून जरा दूर राहणं चांगलं एक होऊ शकेल आपल्याला स्लिपेजपासून वाचण्यासाठी. तर आजच्या भागात आपण बघितलं स्लिपेज म्हणजे काय. मला आशा आहे की आपल्याला थोडीशी त्याच्याबद्दल आता कल्पना आली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह पुढच्या भागात.